नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी घाटातील रस्त्याची प्रशासन व महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पाहणी। 2 दिवसात काम पूर्ण करून देण्याचे महामार्ग अधिकारी यांच्याकडून आश्वासन। मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासन यांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी धाव घेऊन कामाला सुरुवात केली आहे। यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे, महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक श्री मुंडे, सहाय्यक फौजदार सिंगनकर, पोलीस हवालदार स्वप्नील कदम, महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी, अधिकारी अमोल महाडकर आदी उपस्थित होते। याबाबत आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी महामार्गाचे अधिकारी यांना विचारणा केली असता पुढील 2 दिवसात खचलेला रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन महामार्ग अधिकारी यांनी दिले आहे। कशेडी घाटातील भोगाव हद्दीत सन 2005 पासून रस्ता खचण्याचे सातत्य कायम असून सद्यस्थिती रस्त्याच्या लेवलपासून रस्ता किमान 90 ते 105 फूट लांब आणि सुमारे 4 फूट खोल खचला असून या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे बनले आहे। याबाबत पोलादपूर तहसीलदार यांनी पेण सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्रव्यवहार करून कळवले व स्थानिक वृत्तपत्रात रस्ता खचण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत 2 दिवसात खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान संबंधित खात्याकडून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी जनतेकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। या वीकेंडला एक्सपेक्ट करायचं आपण।